एवढ्या मोठ्या पार्सलमध्ये काय आहे हे तुम्हालाही जाणून घ्यायचं ना तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पण त्याच्या अगोदर थोडंसं सकाळचं रुटीन तुमच्याबरोबर शेअर करते। चुलीवरती स्वयंपाक करत असल्यामुळे खूपच जास्त चिकट होतंय चुलीपाशी। तिथे मस्त ब्रशने घासून घेतलं आणि सगळाच ओटा धुवून काढला स्वच्छ असा खळाखळा। उन्हाळ्याच्या दिवसात असं ओटा वगैरे धुवायला मला तर खूप जास्त आवडतं, कारण मोकळं असं पाणी, त्याच्यात आपण थोडंसं ओलं झालं ना तेवढंच गारगार वाटतं। आणि बऱ्याच दिवसापासून नेलपेंट लावली नव्हती मी, फक्त पायालाच नेलपेंट लावते, हाताला कधीच लावत नाही, कारण आपण कितीही नाही म्हटलं तरी स्वयंपाकात ती जातेच आपल्या नकळत। आणि मस्त अशी आंघोळ करून फ्रेश झाले। त्यानंतर टिकली लावली पहिली तर, कारण टिकली कपाळाला नसली की नवऱ्याचा आमच्यात तालच जातो। डायरेक्ट जातात आणि देवाऱ्यावरचं कुंकू घेऊन माझ्या कपाळाला लावतात। आणि काव्याला आता सुट्ट्या लागल्या त्याच्यामुळे ती निवांत आता झोपते, तर तिला मी उठवत पण नाही। कसंही पुन्हा शाळा सुरू झाली की तिच्या मागे तो ताप राहणारच। त्यानंतर मस्त असं गरम पाणी पिले। बऱ्याच दिवसापासून हे टाळत होते आता मी। आज अमावस्या असल्यामुळे मस्त असं अन्नपूर्णा देवीच्या आणि कासवाच्या खालचे जे तांदूळ असतात ते शिजवून घराच्या भोवती फेकून दिले। त्यानंतर माझं दुपारी एक पार्सल आलं होतं। आणि खरं सांगू का, माझ्या आयुष्यात मी इतक्या महागाची वस्तू पहिल्यांदा स्वतःसाठी म्हणजे घेतलेली आहे, आणि नवऱ्यानेच घेऊन दिलेली आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही बरं का। आणि वाटत नाही मला म्हणजे मी एवढे खर्च माझ्यावरती करावा, पण त्याची मला खरंच खूप जास्त गरज होती। आता घेतलंय काय हे तर तुम्हाला समजलं का, माझ्यासाठी नवी कोरियाची मशीन घेतलेली आहे नोवेलची। मी तर खूप जास्त खुश आहे। आणि एक सांगू का, नवऱ्याने माझ्या पुढे 2 ऑप्शन ठेवले होते, तू मशीन घे नाही तर आयफोन घे, तुला ह्या दोन्हीतले एक काहीतरी घेऊन देतो। मग मी मशीन निवडली। तळ्यात मळ्यात करता काय विचार केला की नाही का, यूट्यूब ग्रो होणार असेल तर या म्हणजे फोनने सुद्धा होईलच, पण जर नाहीच झालं तर विनाकारण म्हणजे नाही का एवढ्या मोठ्या वस्तूसाठी एवढे पैसे गुंतवायचे, त्याच्यापेक्षा आपलं मशीन घेतली तर त्याच्यातून मी 4 पैसे कमवते तरी। चुलत जाऊबाईंच्या बहिणीचा मुलगा आहे हा, आणि याला आहे ना मराठी अजिबातच समजत नाही। आपण मराठी बोललं की ती पोरग पार गोंधळून जाते। आता आपल्या पुढे कोण कन्नड तमिळ असं भाषा वापरली तर आपल्याला समजेल का काय, आपल्यालाही वेळ लागल्यासारखं होईल का नाही। आणि सगळे आजूबाजूला तसेच बोलणारे असतील तर तशी याची सिच्युएशन होती गावाकडे आल्यावर। आणि या चॉपरने माझं काम खूप जास्त सोपं केलंय बरं का। म्हणजे काही कट करायचं असेल, कांदा टोमॅटो तो प्रत्येक भाजीला लागतंच बऱ्यापैकी, तर ते ह्याच्यातून एकदम सोप्या पद्धतीने असं बारीक कट होऊन जातं। आणि आज मस्त अशी छोलेची भाजी बनवली होती आणि त्याचबरोबर बनवल्या होत्या बाजरीच्या भाकरी। चला तर मग आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि छानशी अशी कमेंट करा। बाय।